नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 2 हेल्थ अँड डिसीज मधला लेक्चर 4ला सुरुवात करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीज याच्यामध्ये कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट डिसीज याचा अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, करूया आज आपण आपल्या लेक्चर नंबर 4ला सुरुवात. कॅन यू टेल? Question number first, why the animal cages and their living places should not be near the kitchen? आपल्याला कॅन यू टेलमध्ये हा पहिला प्रश्न यांनी विचारलेला आहे. प्राण्यांच्या राहण्याच्या जागा, पिंजरे हे स्वयंपाकघर व जेवणाच्या ठिकाणी का असू नये? आता याचा अभ्यास आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच केलेला आहे. याला कारण असं आहे की काही जे प्राणी आहेत की यांच्यामार्फत काही व्हायरस हे ह्युमन बिंगला सुद्धा होऊ शकतात आणि त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा तो आजार होऊ शकतो याची भीती राहते. आणि म्हणून अशा प्राण्यांचे जे पिंजरे आहेत किंवा त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे हे आपल्या किचनपासून नेहमी दूर असायला पाहिजे. तर लुक ॲट दिस आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सम डिसीज कॅन बी पास फ्रॉम ॲनिमल्स टू ह्युमन बिंग. सच इन्फेक्शन्स शुड बी अवॉइडेड. The food and water from the kitchen should be kept safe and should not be contaminated, and that's why the animal cages and their living places should not be near the kitchen. Then question number second, depending upon which symptoms rabies can be identified. याचा अभ्यास आपण रेबीजचे सिम्पटम, त्याच्यानंतर इन्फेक्शन कशामार्फत होतं, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते आहेत याचा सर्व अभ्यास आपण प्रिव्हियस लेक्चरला केलेला आहे. तर असं कोणतं सिम्पटम आहे की ज्या सिम्पटमवरून आपण रॅबीज हा डिसीज आयडेंटिफाय करू शकतो? तर याच्यामधलं मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम जे आहे दॅट इज द हायड्रोफोबिया. आणि या हायड्रोफोबियाच्या माध्यमातून आपण कुणाला रेबीज झालेला आहे याला आयडेंटिफाय करू शकतो. हायड्रोफोबिया म्हणजे काय? तर हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. And due to this symptom rabies can be identified. Okay, आता आपल्याला आजचा जो टॉपिक आहे आपला नॉन इन्फेक्शियस डिसीज याला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सर्वप्रथम नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय आपण याचा अभ्यास करूया. द डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शन डिसीज. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला भाग बघा, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रमक रोग असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे रोग जे आहेत हे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला होत नाहीत. आणि हे जे रोग आहे हे काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. Look at this. Such a diseases arise in human body itself due to certain reasons. म्हणजे हे जे रोग आहे हे पर्टिक्युलर त्याच व्यक्तीच्या शरीरामध्ये काहीतरी कारणामुळं उद्भवलेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड दिस इज कॉल्ड अ नॉन इन्फेक्शियस डिसीज. तुम्हाला बऱ्याचदा गिव द डिफरन्स बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस असा प्रश्न विचारला जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. आता याच्यामधला आपल्याला नॉन इन्फेक्शियस डिसीजमधला पहिला जो डिसीजचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द कॅन्सर. अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर. बघा, याच्यामध्ये आपण कॅन्सर म्हणजे नेमकं काय तर पेशींच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस कॅन्सर असं म्हटलं जातं. जे आपली बॉडी जी बनलेली आहे सेल्सपासून बनलेली आहे. सेल्सपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम हे आपण एक जी आपल्या शरीराची रचना आहे तर ज्या सेल्स आहेत, ज्या सेल्स अनियंत्रित आणि असामान्य त्यांची ग्रोथ होते त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. आणि याच्यामध्ये जो पेशीचा ग्रुप आहे किंवा लंप म्हणजे गाठ जी असते त्या गाठीला मॅलिग्नंट ट्यूमर असं म्हटलं जातं. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन like lungs, mouth, tongue, stomach, breast, uterus, skin and tissue like blood.
तर कॅन्सरचा जो आहे हा कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आपण बऱ्याचदा ऐकतोय. कॅन्सर जो आहे हा आपल्या फुफ्फुसामध्ये, तोंडामध्ये, जिभेमध्ये, जठर असेल, स्तनामध्ये, गर्भाशयामध्ये किंवा स्किनमध्ये सुद्धा, आणि काहींना आपण ब्लड कॅन्सरसुद्धा आपण ऐकलेलं आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला कॅन्सर होताना पाहायला मिळतो. अँड धिस इज द मेन इंट्रोडक्शन पार्ट इन केस ऑफ द कॅन्सर. तर याच्यामध्ये रिझन्स कोणकोणते आहेत, कॅन्सर होण्याची कारणे कोणकोणती आहेत? सर्वात महत्त्वाचं कन्झम्पशन्स ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम अँड लॅक ऑफ फायबर कंटेंट. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर जर याच्यामधला जर कोणता असेल, तर जो कॅन्सर होण्यामागचं जर कारण जर कोणतं असेल तर अति प्रमाणात तंबाखू खाणे, गुटखा खाणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आणि आहारामध्ये चोथायुक्त अन्नपदार्थाचा समावेश नसणे. म्हणजे ज्याच्यामध्ये पालेभाज्या असतील, फळे असतील, एक प्रकारचं बॅलन्स डाएट जर त्याच्यामध्ये नसेल तर याच्या सहाय्याने सुद्धा कॅन्सर होताना आपल्याला आपण पाहतो. आणि बऱ्याचदा आपण पाहतो एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड लाईक पिझ्झा, बर्गर एक्सेट्रा आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन. आता आपल्या बऱ्याच आपण फॉरेन कल्चरचं एक स्वीकार केल्यासारखा जंक फूड जे आहे, ज्याच्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर असतील, असे जे अन्नपदार्थ आपण खातो, याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की काही कॅन्सर जे आहेत हे अनुवांशिकतेमुळे सुद्धा होताना दिसतात. अँड दीज आर द रिझन्स इन केस ऑफ द कॅन्सर. म्हणजे सिम्पटम कोणकोणते आहेत? एक तर कन्झम्पशन ऑफ टोबॅको, म्हणजे तंबाखूचं सेवन करणे, गुटख्याचं सेवन करणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, याच्यामार्फत होतो. दुसरं म्हणजे आहारामध्ये चोथायुक्त पदार्थ नसतील तर त्याच्यामुळे सुद्धा होतो. नंतर अतिप्रमाणात जंक फूडचं सेवन करणे, ज्याच्यामध्ये पिझ्झा, बर्गर असे जे पदार्थ आहेत यांचं जर सेवन केलं तर याच्यामार्फत सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतं. आणि काही जे कॅन्सरचे आजार आहेत हे हेरेडिटी म्हणजे अनुवंशिकतेनुसार सुद्धा होताना दिसतात. अँड दीज आर द सिम्पटम इन केस ऑफ द दीज आर द रिझन्स इन केस ऑफ कॅन्सर. आता याचे सिम्पटम कोणते आहेत? क्रोनिक कफ, होर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन सोलिंग. लुक ॲट दिस. म्हणजे दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे. सेकंड वन, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन. उपचार करूनही एखादा व्रण किंवा सूज जे आहे, स्वेलिंग जे आहे ते जर कमी होत नसेल तर दिस इज द सेकंड सिम्पटम. थर्ड वन, लम्प्स इन ब्रेस्ट. स्तनामध्ये गाठी तयार होणे. या जो सिम्पटम आहे हे आपल्याला लेडीजमध्ये पाहायला मिळतं. नाइन, अनएक्सप्लेन वेट लॉस. अकारण वजन घटणे. याच्यामध्ये वेट जे आहे हे खूप झपाट्यानं कमी होतं. अँड दीज आर द सिम्पटम इन केस ऑफ कॅन्सर. आता कॅन्सर जो आहे हा याचं डायग्नॉसिस झाल्यानंतर याच्यावर कोणकोणते उपाय आहेत हे सुद्धा आपल्याला इथं दिलेलं आहे. दॅट इज अ डू यू नो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मॉडर्न डायग्नोस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, व्हेरियस टेक्निक लाईक CT स्कॅन, MRI स्कॅन, देन मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. In case of treatment, along with the conventional method like chemotherapy, radiation therapy, and surgery, modern techniques like robotic and laparoscopic surgery are also followed. तर आपण जर इथे पाहिला तर कॅन्सरवर आधुनिक निदान आणि उपचार पद्धती अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये CT स्कॅनच्या सहाय्याने, MRIच्या सहाय्याने, त्याच्यानंतर मॅमोग्राफी, बायोप्सी याच्या सहाय्याने सुद्धा उपचार केले जातात. त्याचबरोबर आधीपासून जे काही पद्धती होती ज्याच्यामध्ये किमोथेरपी आपण पाहत होतो, नंतर रेडिएशन थेरपी आहे, हे आपल्याला जास्त डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आपण फक्त इथं कोणकोणत्या थेरपीच्या सहाय्याने त्या पेशंटवर याच्यावर उपचार केले जातात याची माहिती आपण घेतो आहे. नंतर रोबोटिक सर्जरी आहे, लेप्रोस्कोपिक सर्जरी आहे. अशा या उपचार पद्धतीच्या मार्फत ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे त्याच्यावर उपचार केले जातात. तर इथे लुक ॲट दिस. हा कॅन्सरचा पेशंट आहे की जो आपण जो आहे तो पीकसुद्धा आपण नीट पाहूसुद्धा शकत नाही, इतकी बिकट परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. ऑलवेज रिमेंबर, कंट्रोल डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाईप ऑफ कॅन्सर.
physical exercise along with the modern treatment is more beneficial to cure the cancer. Avoid addiction like tobacco, chewing, then smoking, etc. तर याच्यामध्ये यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर कॅन्सर जर आजार आपल्याला रोखायचा असेल तर आपला आहार जो आहे हा समतोल असायला पाहिजे. दॅट इज द बॅलन्स डाएट. योग्य आहार आपला असायला पाहिजे. सोबतच आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइज, प्राणायाम, योगासन हे सुद्धा आपण केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे तंबाखू आहे, त्याच्यानंतर स्मोकिंग आहे, देन ड्रिंक ज्याला आपण अल्कोहोलिझम जे म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारचे कोणतेही व्यसन आपण त्याच्यामध्ये करू नये की जेणेकरून अशा प्रकारचा आजार आपल्याला होईल. अँड दीज आर द रिझन्स, सिम्पटम्स इन केस ऑफ कॅन्सर. अँड दिस इज द फर्स्ट डिसीज, दॅट इज द नॉन इन्फेक्शियस डिसीज. हेअर डिस्कसमध्ये आपल्याला एक त्यांनी टॉपिक दिलेला आहे. डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर पोस्टर फॉर द डिस्प्लेइंग इन क्लासरूम. म्हणजे कर्करोगावर प्रतिबंध कसा करावा यावर चर्चा करा व पोस्टर तयार करून वर्गात लावा. इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण आज बऱ्याचदा आपण काही मुलं हे आपण गुटखा, तंबाखू किंवा स्मोकिंग यांच्या आहारी जाताना पाहतो आणि याचे साईड इफेक्ट इन फ्युचर अशा प्रकारचे धोकादायक याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून अशा प्रकारचं हे कोणत्याही प्रकारचे ज्या वाईट गोष्टी आहेत म्हणजे याच्यामध्ये चिविंग, टोबॅको असेल, स्मोकिंग असेल, हे करणं योग्य नाही. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं आहे. देन सेकंड वन, दॅट इज द डायबिटीज. कॅन यू टेल, डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी और अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स? व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन फॉर दिस? तर तुम्ही बऱ्याचदा आपण काही असे व्यक्ती पाहतो, कारण आपल्या घरामध्ये सुद्धा आलेले आपण पाहुणे पाहतो की त्यांना आपण चहा जर द्यायचा असला तर ते आपल्याला सांगतात की मला शुगर आहे, माझ्या चहामध्ये साखरेचं प्रमाण कमी करा किंवा साखरच टाकू नका. याला कारण असं आहे की त्यांना डायबिटीज हा आजार झालेला असतो. तर डायबिटीज हा आजार कशामुळे होतो त्याची माहिती आपण घेऊया. नेमका हा आजार कशामुळे होतो? द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. मग आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रियाज नावाची एक ग्लँड आहे आणि त्या पॅनक्रियाज त्या ग्लँडमधून इन्सुलिन नावाचा पदार्थ हा तयार होतो. दॅट इज द हार्मोन इन्सुलिन. आणि इन्सुलिनचं मेन फंक्शन काय आहे की इट कंट्रोल द शुगर लेवल इन द ब्लड. आपल्या ब्लडमधली शुगर लेवल ही कंट्रोल करण्याचं काम हे त्या इन्सुलिनचं राहतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल अँड धिस डिसऑर्डर इज कॉल्ड डायबिटीज. आता याच्यामध्ये काय होतं की आपण फिजिकल वर्क म्हणा किंवा एक्झरसाइज करत नसेल किंवा काहीतरी कारणामुळे पॅनक्रियाजमधून इन्सुलिन जो पदार्थ आहे तो सिक्रेट होतच नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की ब्लडमधली शुगरची लेवल ही इन्क्रीज होते, वाढते. आणि या डिसऑर्डरला वी कॅन से दॅट इज द डायबिटीज. अशा प्रकारच्या आजाराला डायबिटीज असं म्हटलं जातं. आता याचे सिम्पटम कोणकोणते आहेत ते बघूया. दॅट इज द सिम्पटम इन केस ऑफ डायबिटीज. फर्स्ट ऑफ ऑल, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. देन इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस. याच्यामधलं जर आपण पाहिलं की शुगर आहे किंवा नाही, म्हणजे आपण डायबिटीज मराठीमध्ये मधुमेह असं म्हणतात, हा आजार आहे किंवा नाही हे जर पाहायचं, याचे जर सिम्पटम जर पाहिलं तर वारंवार ज्याला डायबिटीज आजार जर असेल तर त्याला जो पेशंट आहे त्याला वारंवार रात्री मूत्र विसर्जनासाठी जावं लागतं. याच्यामध्ये वजन वाढतं किंवा कमी होतं यासारखी जे सिम्पटम्स आहेत हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात डायबिटीज पेशंटमध्ये. आता रिझन्स फॉर डायबिटीज, याच्यामध्ये आता रिझन जे आहे तर पहिला आहे हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता. आईवडिलांपैकी दोघांपैकी कोणाला तरी जर हा आजार असेल तर हा इन फ्युचर त्यांच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये जे काही बाळ असेल त्या बाळामध्ये आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. देन ओबेसिटी, अतिलठ्ठपणा. देन लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, व्यायामाचा किंवा कोणत्या प्रकारचं शारीरिक कष्ट जे आहे ते करत जर नसतील तर याच्यामुळे सुद्धा हा आजार होतो. अँड मेंटल स्ट्रेस, मानसिक ताण, तणाव, याच्यामुळे सुद्धा हा आजार आपल्याला होताना पाहायला मिळतो. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की आईवडिलांना जर हा डिसीज असेल आणि इन फ्युचर तो त्या बाळांना काहीमध्ये होतो पण काहींना होत नाही. कारण ते त्यांचा आहार जो आहे तो आहार ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हटलेला आहे तो समतोल आहार ते घेतात आणि सोबत योगा असेल, प्राणायाम असेल आणि जी फिजिकल एक्झरसाइज आहे ते करतात आणि जेणेकरून ते आपलं पॅनक्रियाजमधलं इन्सुलिनचं सिक्रेशन व्यवस्थित ठेवतात. दीज आर द रिझन्स फॉर डायबिटीज. कशामुळे होतो? एक तर आहे अनुवांशिकता म्हणजे हेरिडिटी,
देन ओबेसिटी म्हणजेच अतिलठ्ठपणा, देन लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे व्यायामाचा अभाव, अँड मेंटल स्ट्रेस ताणतणाव याच्यामुळे सुद्धा आपल्याला डायबिटीज झालेला पाहायला मिळतो. तर हिअर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलोइंग द प्रॉपर डाएट, मेडिसिन अँड एक्झरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. डायबिटीज जो आहे हा कंट्रोलमध्ये आपण करू शकतो, परंतु याच्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने आहार घेणे जरुरी आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज द वी कॅन डू द सम एक्झरसाइज. सर्वात महत्त्वाचं एक्झरसाइजसुद्धा महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबरीने जर जी मेडिसिन कोणती डॉक्टर लोक आपल्याला देतात त्यांचासुद्धा व्यवस्थित आपण जर ती डॉक्टरच्या सल्ल्याने जर घेतली तर डायबिटीज जी आहे हे आपण नियंत्रणात करू शकतो. अँड दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स इन केस ऑफ डिसीज दॅट इज द डायबिटीज. Look at this. Do you know India has the largest number of diabetes patients in the world? At a present, approximately 7 crore diabetes patients are present in the country. बघा, आपल्या देशामध्ये सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट पाहायला मिळतात आणि आज रोजी साधारणतः 7 करोड डायबिटीज पेशंट आपल्या देशामध्ये आहेत. आणि याचे रिझन कोणकोणते तर ते आपण पाहिलेलं आहे. तर लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, मेंटल स्ट्रेस ह्याही गोष्टी या डायबिटीजसाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डायबिटीज पेशंट वाढण्यामागे आपण पाहतोय. हिअर लुक ॲट दिस. इंटरनेट माय फ्रेंड, वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन अ क्लास युजिंग MS PowerPoint प्रेझेंटेशन. इंटरनेटच्या साहाय्याने डायबिटीजच्या बाबतीत आणखी माहिती गोळा करा आणि त्याचं जे आहे MS PowerPointच्या साहाय्याने आपल्या क्लासमध्ये त्याची माहिती द्या. देन नेक्स्ट वन. आतापर्यंत आपण 2 डिसीजचा अभ्यास केला. एक आहे कॅन्सर आणि दुसरा आहे डायबिटीज. आता नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द हार्ट डिसीज. इफिशियन्सी ऑफ द हार्ट decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. Look at this. हृदयाचे जे स्नायू असतात त्यांना रक्ताचा ऑक्सिजनचा म्हणजे साधारणतः जर ब्लड जर तिथं सप्लाय झाला नाही म्हणजेच काय ऑक्सिजन तिथं पोहोचत नाही आहे आणि सोबतच जे आपलं डायजेस्टेड फूड मटेरियल आहे ते जर त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर अशा वेळेस हृदयाची कार्यक्षमता ही कमी होते. And these are called heart disease. Due to this, heart has performed more work that leads to stress on it. यामुळे हृदयात जास्त कार्य करावं लागते आणि त्यामुळे त्याच्यावर ताण आल्याने हृदय विकाराचा झटका येतो. This may cause heart attack. If someone has heart attack, immediate consultation ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. बघा नेमकं काय की हृदयाचे जे स्नायू आहे त्यांना ब्लड आणि ऑक्सिजन आणि जे आपण फूड मटेरियल जे डायजेस्टेड फूड मटेरियल आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं. परंतु काही कारणास्तव जर हे त्यांच्यापर्यंत जर व्यवस्थित जर पोहोचत नसेल, त्यांना अपुरा जर त्याचा सप्लाय होत असेल तर अशा वेळेस हार्टवर प्रेशर येतं आणि त्याला जास्तीत जास्त काम करणं गरजेचं राहतं. आणि अशा वेळेस त्याच्यावर प्रेशर आल्यामुळं हार्ट अटॅक जो आजार आपण बऱ्याचदा ऐकतो त्याचा जो आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि असा जर हार्ट अटॅक जर कोणाला आलेला असेल तर अशा वेळेस त्वरित आपण डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचं असतं, कारण तो पेशंट त्या सिच्युएशनला सिरियस असतो. म्हणून अशा वेळेस जर कोणाला हार्ट अटॅक आला असं जर आपल्याला जाणवत असेल तर लगेच त्याला डॉक्टरकडे नेणं हे गरजेचं राहतं. देन सेकंड वन, वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्टम्स. आता हार्ट अटॅक हा इमिजिएट येऊन जातो, परंतु याचे काही सिम्टम जे आहेत ते आपल्याला इथे दाखवलेले आहेत. सेव्हर चेस्ट पेन, पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म्स, क्रॅम्प्स इन हँड अँड अनइझीनेस, देन ट्रेमर. म्हणजे याच्या बघा सर्वात पहिला आहे सेव्हर चेस्ट पेन. छातीत असह्य अशा वेदना होतात. देन पेन इन शोल्डर, नेक अँड आर्म्स म्हणजे आपलं
छातीतील वेदना होतातच, पण त्याचबरोबर खांदा, मान आणि हात हे सुद्धा दुखायला सुरुवात होते. देन क्रॅम्प्स इन हँड, हात आखडणे, हातामध्ये क्रॅम्प्स आल्यासारखं वाटणे. देन खूप मोठ्या प्रमाणात घाम येणे, अनइझीनेस, एकदम आपण ज्याला घबराट जसं म्हणतो अशा प्रकारचं सुद्धा एक सिम्पटम याच्यामध्ये येतं. अँड देन ट्रेमर्स, म्हणजे एक प्रकारचं अस्वस्थता जाणवणे, हातपाय थरथरणे, आणि अशा प्रकारचे जर लक्षण जर आपल्याला दिसत असतील तर त्या व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरकडे नेणं गरजेचं असतं, कारण हे जे सिम्पटम आहेत हे हार्ट अटॅकचे सुद्धा असू शकतात. अँड दिस इज द सिम्पटम इन केस ऑफ हार्ट डिसीज. देन रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. तर हृदयविकाराची कारणे कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. स्मोकिंग, धूम्रपान. देन अल्कोहोलिझम, मद्यपान. डायबिटीजचे पेशंट हे सुद्धा त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. देन हायपर टेन्शन. देन ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, हेरिडिटी अँड मेंटल स्ट्रेस, अँगर अँड अनएक्झिटी. म्हणजे बघा, याच्यामध्ये जर आपण पूर्ण हार्ट अटॅकची जर रिझन जर आपण पाहिलं तर धूम्रपान करणे, मद्यपान करणे, ज्या पेशंटला आधी डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, जे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे, जे फिजिकल एक्झरसाइज करत नाही असे, त्याच्यानंतर जे कंटिन्यू बैठे काम करतात, अशांनासुद्धा हा हृदयविकार जो आपण म्हटलेला हार्ट अटॅक हा होऊ शकतो. त्याच्याचबरोबर अनुवांशिकता, हेरिडिटी हे सुद्धा एक कारण आहे हार्ट अटॅकचं. तणाव, रागीटपणा, कधी कधी चिंता करणे, हे सुद्धा रिझन आपल्याला या हार्ट अटॅकचे पाहायला मिळतात. अँड दीज आर द इन केस ऑफ डिसीज, दॅट इज द हार्ट डिसीज, ज्याच्यामध्ये आपण त्याचे सिम्पटम पाहिलेत आणि रिझन्स पाहिलेत. लुक ॲट दिस, इथे एक आपल्याला पॉईंट दिलेला आहे. ऑलवेज रिमेंबर, ईच डिसीज हॅज अ स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. Disease do not occur due to the divine curse or hating by one. Disease can be cured by proper medical treatment and not by chanting mantras or performing magic tricks. ते एक महत्त्वाची बातमी आपल्याला इथे दिलेली आहे. एक इन्फॉर्मेशन इथं खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इथे आपल्याला दिलेली आहे. कारण आपल्या समाजामध्ये काही काळाआधी असा समज असायचा की एखादा जर आजार झालेला असेल तर तो आजार आपल्याला कोणीतरी केलेला आहे, ज्याच्या मागं दैवी प्रकोप समजायचे, किंवा एखाद्या व्यक्तीने ज्याला आपण एक प्रचलित शब्द आहे करणी केली, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये बरेच लोक समजून घ्यायचे. परंतु कोणताही आजार याला एक विशिष्ट कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे, आणि त्याच्यामार्फतच हा आजार होताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अशा वेळेस कोणताही तंत्रमंत्र, जादूटोना यांच्याकडे, अशा मांत्रिकाकडे न जाता आपण सरळ वैद्यकीय उपचार घेणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. ही यांनी आपल्याला खूप मोठा इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही आपण आयुष्यभर लक्षात ठेवायची आहे. देन लुक ॲट दिस, हार्ट डिसीज इथे दिलेले आहेत आणि तिच्यावर कोणकोणते उपाय आहेत ते इथे दिलेले आहे. आता याच्यामध्ये जर आपण सर्वात पहिला जर पाहिला तर एक आहे अँजिओप्लास्टी. आपल्याला याचा अभ्यास डीपमध्ये दिलेला नाही आहे, तर शॉर्टकटमध्ये मी फक्त तुम्हाला याची माहिती देतो आहे. अँजिओप्लास्टी म्हणजे काय? अँजिओप्लास्टी ही अशा प्रकारची एक सर्जरी आहे की ज्याच्यामार्फत ज्या मेन ब्लड व्हेसल जे आहेत हार्टच्या, आर्टरीज ज्या आहेत त्या जर ब्लॉक झाल्या असतील तर त्या आतमध्ये हातामधून एक वेन टाकून आणि त्याच्या साह्याने त्या ज्या ब्लॉक झालेल्या असतात त्यांना, किंवा ज्या नॅरो झालेल्या ज्या ब्लड व्हेसल असतात त्यांना ओपन करण्याचं काम या अँजिओप्लास्टीच्या मार्फत केलं जातं. सेकंड वन बायपास सर्जरी. बायपास सर्जरी जी आहे तर हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यासाठी ही बायपास सर्जरी केल्या जाते आणि याच्यासाठी जी वेन्सची गरज लागते ती आपल्या हातामधून, पायामधून काढून तिथे लावल्या जाते आणि म्हणून त्याला बायपास सर्जरी असं म्हटलं जातं. ओपन हार्ट सर्जरी. या ओपन हार्ट सर्जरीमध्ये आपलं हार्ट हे पूर्ण ओपन केलं जातं, म्हणजे जो चेस्टचा भाग आहे हा पूर्ण कट करून, हार्ट ओपन करून ती जी कोणतं ड्रॉबॅक असतील किंवा जो काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल हार्टमध्ये ती सर्जरी केली जाते, त्याला ओपन हार्ट सर्जरी असं म्हणतात. देन इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. आता हा जो आहे तर इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर हा आपल्या स्किनच्या आत आणि हार्टच्या वर एक छोटंसं ॲपराटस लावलं जातं की ज्याच्या साह्याने आपल्या हार्टबीट जे आहेत ह्या प्रोमोट केल्या जातात, म्हणजे ज्या कोणत्या हार्टबीट, नॉर्मल हार्टबीट ज्या आहेत त्या मेंटेन करण्याचं काम या पेसमेकरच्या साह्याने केलं जातं. नंतर आहे इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट.
आता इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंटमध्ये जेव्हा जी अँजिओप्लास्टी वगैरे केल्यानंतरसुद्धा जर ती वेन जी आहे ती जर ओपन होत नसेल तर अशा वेळेस याच्यामध्ये एक मेटलचा एखादा तुकडा जो आहे तो बरोबर त्या वेनच्या मध्ये टाकला जातो. म्हणजे सपोज अशी प्रकारची वेन आहे आणि ही जर इथे कुठेतरी क्लोज होत आहे आणि हार्टचा सप्लाय जर व्यवस्थित होत नाही आहे तर मग ती जो आहे तो तुकडा असा इथे टाकून तो बरोबर इथून मग याला ओपन करतो आणि इथून मग ब्लड सप्लाय हा व्यवस्थित केला जातो. दॅट इज द इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट. अँड देन लास्ट वन दॅट इज द हार्ट ट्रान्सप्लांट, ज्याला आपण हृदय प्रत्यारोपण म्हणतो. म्हणजे एका व्यक्तीचं हार्ट हे दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याला ऑपरेट करून लावणे, दॅट इज कॉल्ड द हार्ट प्लांटेशन. अँड दीज आर द हार्ट डिसीज आणि त्याच्यावरचे असलेले उपाय. याच्यामध्ये आपण 6 डिफरंट टाईप्स त्याच्यावर आपण पाहिलेले आहेत. लुक ॲट दिस, ऑलवेज रिमेंबर. फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. चेक द consciousness of patient by shaking the shoulder. Keep the patient laying on the back in a horizontal position on the hard surface and perform the compression only life support COLS. In this press the center of thorax for at least 30 times at a rate of 100 to 120 stroke as per minute. बघा, जर एखाद्या वेळी जर आपल्याला असं वाटलं की एखाद्या पेशंटला अशा प्रकारचा कोणता हार्टचा त्रास होतो आहे तर सर्वप्रथम 108 या नंबरवर कॉल करायचा. कारण हा जो नंबर आहे हा रुग्णवाहिकेचा ॲम्ब्युलन्सचा आहे. त्यानंतर तो रुग्ण शुद्धीवर आहे किंवा तो बेशुद्ध झालेला आहे हे पाहण्यासाठी त्याला हलवून पहा की तो शुद्धीवर आहे की नाही. जर रुग्ण जर बेशुद्ध झालेला असेल तर अशा वेळेस त्याला जो सरफेसवर खाली आपण फरशीवर जो कडक सरफेस आहे अशा ठिकाणी त्याला झोपवायचं आहे आणि छातीवरून आपल्याला त्याला दाब द्यायचा आहे. या पद्धतीला कॉम्प्रेस ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS काय म्हटलेलं आहे, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं त्याला म्हणतात. आणि हे जे आपण ज्याच्या छातीवर जे प्रेस करतोय, चेस्टवर जे प्रेस करतोय, यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 वेळा दाब द्यायचा आहे. म्हणजे एका दाब जो आहे 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा त्याच्या छातीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला दाब द्यायचा आहे, जो जेणेकरून त्या पेशंटचे जे हार्टबीट्स आहेत हे कंटिन्यू होतील, हा त्याच्या मागचा उद्देश राहतो. अँड धिस इज द इन केस ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दॅट इज द फर्स्ट एड फॉर द हार्ट डिसीज. देन हियर लुक ॲट दिस, कलेक्ट इन्फॉर्मेशन हाव you were seen your grandparent taking the decoction, discuss about it with them. Then second one, collect the information from your grandparents about use of aloe vera, turmeric, ginger, garlic as a medicines. तर याच्यामध्ये आपले आजी आजोबा वेगवेगळ्या प्रकारचे कधी तुम्ही काढा घेताना पाहिला आहे का? कारण आताच्या काळामध्ये सध्या कोरोनाचा डिसीज सर्वत्र प्रसार झालेला आहे आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काढा लोक घेताना पाहतोय तर त्यांच्याबद्दलही चर्चा करा की कशाचा काढा आहे, याच्यामुळं कोणता बेनिफिट्स कोणता आहे. त्याच्यानंतर कोरफड, हळद, आले, लसूण यांचा वापर औषधी म्हणून कोणत्या आजारासाठी व कसा करतात याची माहिती घ्या. आज रोजी आपण बऱ्याचदा पाहतो की हळदीचा उपयोग, त्याच्यानंतर आलं जे आहे म्हणजे जिंजर याचासुद्धा उपयोग आपण कोरोनामध्ये बरेचसे पेशंट करताना आपण पाहतोय. किंवा हेल्दी पर्सनसुद्धा रोज आता आपल्याला दुधामध्ये हळद टाकून घेताना पाहायला मिळत आहे. म्हणजे इट इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. इट्स यूज ॲज अ मेडिसिन, एक प्रकार याचा मेडिसिनसारखा उपयोग होतो आहे. तर यांची अतिरिक्त माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे. देन इंटरनेट माय फ्रेंड याच्यामध्ये कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट मेथड्स ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग, ॲलोपॅथी, युनानी एक्सेट्रा. आता आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मेडिकल ट्रीटमेंट आहेत ज्याच्यामध्ये निसर्गोपचार आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी आहे, युनानी आहे, या सर्वांची बाबतीत तुम्ही माहिती कलेक्ट करा. म्हणजे प्रत्येकामध्ये काय काय डिफरन्स आहे हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अँड धिस इज द अवर लेक्चर. इन दिस लेक्चर we can study here that is the non-infectious disease, first cancer, second diabetes and third one that is the heart disease. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं जे लेक्चर आहे ते लेक्चर कंप्लीट झालेलं आहे की ज्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सर, त्याची होण्याची कारणे, त्याचे सिम्पटम आणि होऊ नये म्हणून कोणते उपाय करता येईल त्याचा अभ्यास केला. सेकंड डायबिटीज,
डायबिटीज कशामुळे होतो, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि ती होऊ नये म्हणून कोणते उपाय आपल्याला करता येतील, आणि सर्वात शेवटी आपण ज्याचा अभ्यास केला दॅट इज द हार्ट डिसीज, जे आपल्याला हृदयविकार जे आहेत, तर हृदयविकार होण्याची कारणे कोणती आहेत, होऊ नये म्हणून कोणते उपाय करता येतील, याच्या संदर्भात आपण इथे अभ्यास केलेला आहे. तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि हा चांगल्या प्रकारे समजून घ्या. धन्यवाद.